विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील गणित भाग 2 मधलं चौथं प्रकरण भौमितिक रचना सराव संच 4.2 मधलं पहिलं उदाहरण बघणार आहोत. काय दिले बघा बरं. केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर, म्हणजे केंद्र काय पाहिजे P मानायचं आहे, तर त्रिज्या काय आहे 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे सुरुवातीला काय करायचं, एक वर्तुळ काढायचं तुम्हाला P केंद्र असलेलं 3.2 सेंटीमीटर मापाचं, आणि नंतर काय करायची त्याला स्पर्शिका काढायची. काय करायची स्पर्शिका. तर चला आपण काढायला सुरुवात करूया. सुरुवातीला मी काय करतोय, आता माझ्याकडे पट्टीचं मात्र छोटं राहील, खूप छोटं येईल, ते तुम्हाला आकृती दिसणार नाही, म्हणून मी काय करतोय अंदाजे माझ्या मापाने काढतो. पण मात्र तुम्ही किती काढायचे 3.2 सेंटीमीटरचं काय करायचं एक वर्तुळ काढायचं आहे. तर सुरुवात करूया. सुरुवातीला काय करायचंय, एक वर्तुळ काढायचंय 3.2 सेंटीमीटर मापाचं काय करायचंय वर्तुळ काढायचंय. तर मी वर्तुळ काढायला सुरुवात करून देतो. या पद्धतीने काय करायचंय वर्तुळ काढायचंय. माझ्याकडे फळा फक्त थोडासा जास्त चोपडा असल्यामुळे तरी पण मी काय करतोय काढण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीने काय करायचं एक वर्तुळ काढायचंय. वर्तुळ काढल्यानंतर काय करायचंय, त्याला केंद्रबिंदू सांगितलेला आहे. केंद्रबिंदू काय दिलेला आहे आपल्याकडे, केंद्रबिंदू समजा. तर त्यांनी काय सांगितलंय केंद्रबिंदू दिलेला आहे. केंद्रबिंदू किती आहे तो काय करायचा आहे जोडून घ्यायचा आहे. तर आपली रेषा किती सांगितली आपल्याला त्यांनी 3 पॉइंट, साधारण किती आहे 3 पॉइंट या मापात करायचे. 3 पॉइंट किती सांगितलं आपल्याला 3.2 सेंटीमीटर माप म्हणतो मी याला. मग 3.2 सेंटीमीटरची त्रिज्या काढली. P केंद्र असलेल्या केंद्राला नाव काय दिलं आहे मी P दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं स्पर्शिका काढायची. कोणाला या वर्तुळाला काय करायची स्पर्शिका काढायची. मग स्पर्शिका काढत असताना काय करायचं, जी त्रिज्या आहे तीच पुढे काय करायची थोडीशी वाढवून घ्यायची, अंदाजे वाढवून घ्यायची व्यवस्थितपणे. वाढवल्यानंतर काय करायचंय एक वर्तुळ घ्यायचंय. वर्तुळ घेतल्यानंतर काय करायचंय इथे या ज्या सर्कल वरती म्हणजे वर्तुळाच्या बाउंड्री वरती जी रेषा टच झालेली आहे त्याच्यावरती काय करायचं वर्तुळाचं एक टोक ठेवायचंय आणि पेन्सिलचं टोक काय करायचंय कितीही अंतरात तुम्हाला जेवढं वाटेल तेवढ्या अंतरात तुम्ही काय करा चाप मारा. ज्या पद्धतीने या साईडला जो चाप मारलेला आहे तुम्ही त्याच पद्धतीने कोणत्या साईडला मारायचा आहे या साईडला सुद्धा काय करायचं आहे चाप मारायचा आहे. म्हणजे दोन्ही काय करायचे सारखे अंतर घ्यायचे. कमी घ्या जास्त घ्या काही नाही, पण दोन्ही मात्र सारखेच पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही कमी घेतलं याच्यापेक्षा जास्त घेतलं तरी चालेल, पण मात्र काय दोन्ही माप काय करायचे सारखेच घ्यायचे चाप घेत असताना. मग घेतल्यानंतर काय करायचे नंतरून कोणत्या एका बिंदूवरती काय करायचं जे माप आपण घेतलंय म्हणजे एवढं माप आहे याच्यापेक्षा जास्त म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे हे निम्म आहे समजा याच्या निम्म ते निम्म्यापेक्षा काय करायचं जास्त माप घ्यायचंय. या पद्धतीने घेतल्यानंतर काय करायचं आहे एक चाप मारायचा आहे. तर या पद्धतीने काय करायचं इकडे पण एक चाप मारून घ्यायचा आहे. मारल्यानंतर काय करायचं तेच माप या माप मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. त्याच पद्धतीने काय करायचं या टोकावरती पण ठेवून काय करायचं आहे चाप मारायचा आहे. तोच त्याच पद्धतीने काय करायचं आहे इकडून पण एक काय करायचं चाप मारायचा आहे. या पद्धतीने असे 2 चाप मारल्यानंतर मग काय करायचं फक्त एक पट्टी घ्यायची. पट्टीच्या सहाय्याने काय करायचे दोन्ही बिंदू काय करायचे जोडायचे आहे. काय करायचे जोडून घ्यायचे व्यवस्थितपणे काय करायचे जोडून घ्यायचे. या पद्धतीने तुम्हाला काय भेटेल वर्तुळ स्पर्शिका. म्हणजेच आपल्याला बिंदूतून स्पर्शिका काढायची. मग कोणत्या बिंदूतून M बिंदूतून. मग या बिंदूला काय नाव द्यायचं M. याला केंद्रबिंदूला काय P सांगितलंय आणि रेषेला तुम्ही M कोणताही देऊ शकतात नाव. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय वर्तुळाची स्पर्शिका काढायची. म्हणजे बघा केंद्र P असलेल्या त्रिज्या 3.2 ही त्रिज्या आहे. इथून इथपर्यंत असते तिला त्रिज्या म्हणतो. त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून काय केली स्पर्शिका काढली. आपण काय केली स्पर्शिका. या पद्धतीने एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. तर आता आपण तिसरा आकडा बघणार आहोत. काय दिलेले बघून घेऊया सुरुवातीला.
3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. सुरुवातीला काय करायचंय, एक वर्तुळ काढायचंय. वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला त्यावरील म्हणजे काय, कोणत्याही बिंदूतून म्हणजे कोणत्याही एका बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता, बघा आपण इकडे काय केलं, वर्तुळ केंद्र काय घेतला, विचारात घेतलेला आहे म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर केलेला आहे. इकडे मात्र काय करायचं, कुठल्याही प्रकारे वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. न घेता, विचारात न घेता स्पर्शिका काढायची. काय करायचं, त्या वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही, पण मात्र वर्तुळ आधी काढून घ्यायचं आहे. तर मी काय करतोय, एक सुरुवातीला वर्तुळ काढून घेतोय. या पद्धतीने मी काय करतोय, वर्तुळ काढतो. तुम्ही म्हणत सर का बरं असा हात लावता, तर इथे ऑलरेडी हा फळा काय आहे, स्मूथ आहे, जास्त तग धरत नाही. पण बघा एक्झॅक्ट जवळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, बरोबर ना. तर जो पॉइंट आहे तो फक्त व्यवस्थितपणे बघून घ्यायचा. मी एक बिंदू घेतो, कारण इकडे वर्तुळ केंद्राचा विचार करायचा नाहीये, म्हणून तो पॉइंट काय एवढा महत्वाचा नाही आकृतीसाठी. तर वर्तुळ केंद्राचा कुठल्याही प्रकारे काय करायचं नाही, वापर करायचा नाही आपल्याला. मग त्यांनी काय सांगितलंय, पुढे प्रश्न दिलेला आहे. पुढे काय सांगितलं, या वर्तुळाला त्यावरील कोणताही एक बिंदू वर्तुळ केंद्र विचारात न घेता, कोणताही एक बिंदू म्हणजे त्यावरील वर्तुळावरील कोणताही एक बिंदू घ्यायचा. म्हणून मी काय करतोय, इथे एक बिंदू घेतो. इथे काय करतोय, बिंदू घेतोय. म्हणून मी याला ABCD नाव देतोय, ए नाव देतोय. काय दिलंय, ए घ्यायचा आहे. मग आता एक बिंदू घेतात, त्याला नंतर काय सांगितलं, स्पर्शिका काढायची. घेताना स्पर्शिका काढायची. आता इथं मात्र आपल्याला काही दिलेलं आहे का, सांगितलंय का, नाही. मग मी काय करतोय, काय करतोय, जीवा काढून घेतोय. काय करतो, एक जीवा काढतोय. एक अंदाजे काय करतोय, जीवा काढून घेत आहे. कारण की आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही सांगितलेलं नाही, काही हे करा, ते आपल्याला फक्त वर्तुळ केंद्राचा वापर नाही करायचा. मी सुरुवातीला काय केले, जीवा काढून घेतली. जीवा काढल्यानंतर याला काय, ए आणि याला काय देतोय, बी नाव देतोय. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता तुमच्या मनाने, जर सांगितलेले नाही नाव तर. मग घेतल्यानंतर काय करायचंय, जीवा घेतल्यानंतर काय, कोणताही एक बिंदू विचारात घ्यायचा आहे. मग मी काय करतो, एच घेतोय. मग काय, ए मध्ये काय करायचं, इथे टोकावरती आपलं हे ठेवायचंय, कर्कटकचं टोक ठेवल्यानंतर इथे काय करतो, मी एक चाप देतोय. जसा हा चाप दिला तोच चाप काय केला, मी इकडे पण ठेवून घेतला. पूर्ण घेतला तरी झाले, म्हणजे बरोबर आहे की नाही तुम्हाला पण लक्षात येतं. या पद्धतीने काय करतात, चाप द्यायचा आहे. चाप दिल्यानंतर जेवढा अंतर जसं आहे तसंच ठेवून पुन्हा काय करायचं, इकडे पण याच टोकावरती ठेवून इकडे काय करायचं, चाप द्यायचा आहे. बघा जे अंतर हे तेच अंतर काय या पद्धतीचं आहे. कारण की आपण जीवा ही अंदाजी घेतलेली, कुठल्याही प्रकारे आपल्याला इकडे जीवा मोजून सांगितलेली नाही. अशा वेळेस काय केलं, आपण अंदाजी घेतलेले. मग काय करायचं अशा वेळेस, मग ह्या बिंदूतून हा जो बिंदू मिळालेला आपल्याला, बघा इकडे बरोबर दोन्ही चाप काय केलेले, जोडले गेले. त्या ठिकाणी काय करायचं, त्या बिंदूतून एक काय करायचं आहे, एक रेषा काढायची. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, त्रिकोणाची एक बाजू अजून आलेली, बरोबर आहे का नाही, काय आलेली, एक बाजू अजून मिळालेली. मग अजून एक मिळाल्यानंतर दुसरी बाजू कशी काय, तुम्ही म्हणाल सर मग इथून डायरेक्टली जोडूया, तरी चालेल, तुम्ही जोडवू शकता. कारण तुम्हाला मेन एक भेटलेली, तुम्ही डायरेक्टली जोडली तरी चालेल. जर तुम्हाला वाटलं क्रॉस चेक करायचं बरोबर आहे का, तुम्ही इकडे चाप घेऊन बघा, एक्झॅक्ट तुम्हाला जोडलीच जाणार आहे. तर मी काय करतोय, डायरेक्टली जोडतोय. पण डायरेक्टली जोडायला गेल्यानंतर इकडे थोडासा प्रॉब्लेम येतोय, तर मी काय करतोय, क्रॉस घेऊन बघतो. कारण पट्टी छोटी पडते आहे, मोठी पट्टी. पण मी काय करतो, तुम्हाला सोडवून दाखवतो की दोन्ही बघा कसे जोडले जातात. तर मी काय करतो, तेच अंतर घेतो, पण थोडंसं वाढवून घेतो. तुम्हाला लक्षात येईल का, मी अंतर सुद्धा चेंज केलेलं आहे. बघा इथे जो चाप दिला आहे तो चाप आपण काय करणार आहे, वरती फिरवणार आहे. फिरवल्यानंतर जे माप इथे घेतलेले आहे तेच माप काय करायचंय, इथे पण ठेवायचंय. म्हणजे आपल्याला काय भेटलं, एक बिंदू भेटलेला आहे. त्या बिंदूतून काय करायचे, रेषा काढून घ्यायची व्यवस्थितपणे. हा एक भेटलेला आहे, त्याच्यातून काय करायचे, रेषा काढून घ्यायची आपल्याला.
थोडासा क्रॉस झालेला बिंदूपासून या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, एक त्रिकोण काढता येईल. त्यांनी सांगितलंय केंद्रबिंदूचा वापर न करता आपण एक काय करायचं, त्रिकोण काढायचा. या पद्धतीने तुम्हाला त्रिकोण भेटेल. त्रिकोण भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, तर त्याला न घेता म्हणजे कुठल्याही वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढायची. आता मात्र काय करायची, स्पर्शिका काढायची. तुम्ही तिन्ही बिंदूंचा कोणत्याही एका बिंदूचा तुम्ही काय करू शकता, वापर करू शकतात. तर त्यासाठी काय करायचं, स्पर्शिका काढायची. मग कशा पद्धतीने काढायची ते सांगतो. चला तर पुढे स्टेप काय, अगोदर आपण काय केलं, एक वर्तुळ काढलं, त्याच्यानंतर एक जीवा अंदाजी घेतली. घेतल्यानंतर काय केलं, आपण एक चाप दिला इकडे, नंतर तेच माप तिकडे ठेवून इकडे एक चाप दिला, बिंदू भेटला, त्याच्यातून आपण ही रेषा काढली. नंतर पुढे काय केलं, परत एक तुम्ही डायरेक्टली जोडू शकतात, कारण तुमच्याकडे पट्टी मोठी असेल, वर्तुळ छोटा असेल, पण मी इकडे मोठी का आकृती काढली तुम्हाला समजण्यासाठी. तर इथे बघा, आता मी काय करतोय, इथे माप घेतोय. आपल्याला काय काढायची, एक वर्तुळ स्पर्शिका काढायची. वर्तुळ स्पर्शिका काढत असताना इथे तुम्ही एक माप घ्या. मी थोडस कमी करतोय त्या वर्तुळापेक्षा. बघा इथे एक सर्कल घ्यायचा, इकडं जो छेदला आहे तेच माप मात्र काय करायचं, आपल्याला बाहेर घ्यायचंय. घेतल्यानंतर तेच माप, कुठल्याही प्रकारचं मापामध्ये चेंजेस करायचे नाही, म्हणजे बदल करायचा नाही. तेच माप काय करायचं, इकडे ठेवायचंय आणि इकडे काय करायचंय, जोडायचं आहे. बघा जो बिंदू भेटलेला आपल्याला काय भेटलेला आहे, एक बिंदू भेटलेला आहे. हा जो बिंदू भेटला आहे त्याच्यातून काय करायची, एक रेषा काढायची, म्हणजे स्पर्शिका. ह्या बिंदूतून बी बिंदूतून, कोणत्या बी बिंदूतून काय करायची, वर्तुळ स्पर्शिका काढायची आहे. या पद्धतीने तुम्हाला काय काढता येईल, वर्तुळ स्पर्शिका काढता येईल. बघा बरोबर एकदम एक्झॅक्ट म्हणजे एकदम योग्य प्रमाणात तुम्हाला काय करता, वर्तुळ स्पर्शिका काढता येईल. याला एल नाव दिलं, याला बी आहे, याला ए, याला तुम्ही सी नाव देऊ शकता आणि याला ओ नाव देऊ शकता. चौथा आकडा बघणार आहोत. चौथा आकडा काय दिला आहे, 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. एक काय करायचं, वर्तुळ काढायचं 3.3 सेंटीमीटरचं. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची. काय काढायची, जीवा. PQ म्हणजे तिला नाव काय द्यायचंय, PQ नाव द्यायचंय. बिंदू P व Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. काय करायचं, बिंदू P आणि Q दोन्ही मधून पण म्हणजे दोन स्पर्शिका काढायच्या. किती, दोन. आणि त्याच्या बाबत तुम्हाला काय वाटतं त्याचं निरीक्षण करायचं आणि तुम्ही काय करायचं सांगायचं. तर आता मी सुरुवात करतोय. तर सुरुवातीला काय करायचं, एक वर्तुळ काढायचं आपल्याला. तर एक अंदाजे मी काय करतोय, म्हणजे 3.3 च समजायचंय तुम्ही. तर एक वर्तुळ काढायचंय. सुरुवातीला एक वर्तुळ काढून घेतोय मी. तीन सेंटीमीटरचं समजून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी काय केलंय, 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलेलं आहे. इथे काय त्रिज्या आहे. सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, त्रिज्या किती दिलेली आपल्याला, त्यांनी सांगितलंय 3.3 सेंटीमीटरची त्रिज्या आहे. म्हणजे ही त्रिज्या किती आहे, 3.3 सेंटीमीटरची आहे. 3.3 सेंटीमीटरची त्रिज्या आहे समजा, बरोबर. आणि दुसरे काय सांगितलं त्यांनी, जीवा सांगितली. म्हणजे व्यास जो असतो तोच जीवा, पण जीवा हा व्यास नसतो. जीवा म्हणजे काय, व्यास नव्हे. तर मग काय सांगितलं, जीवा सांगितले. आता 3.3 गुणिले 2 केलं तर किती, आता 6.6. म्हणून मी काय करतो, त्रिज्येचा डबल दुसरा भाग ज्याला आपण व्यास म्हणतो तीच काय जीवा घेतली. मग काय घेतलं, इकडे वर्तुळचं केंद्र घेतलंय. काय त्याला नाव दिला, ओ दिला समजा, बरोबर आहे, ओ. आणि याला काय नाव दिलं आपल्याला, पी. आणि याला काय नाव दिलंय, क्यू. असे दोन नावं दिले, बरोबर. दोन नावं दिल्यानंतर मी थोडेसे साईडला घेतोय, क्यू आणि पी.
आपल्याला त्रिज्येचं माप किती दिलेले आहे 3.3 सेंटीमीटर सांगितलेले आहे आणि पूर्ण जिवेचं माप किती सांगितलेले आपल्याला 6.6 सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे। तर आपण आता जीवा पण तयार झाली, वर्तुळ पण झालेले आहे, मग त्याने काय सांगितलं पी आणि क्यू यामधून काय करायचे स्पर्शिका काढायची वर्तुळ केलं बरोबर, वर्तुळाला काय करायची स्पर्शिका काढायची। मग स्पर्शिका काढत असताना काय करतो आपण सुरुवातीला 1 नंबरची आकृती बघितली त्याचाच वापर करायचा आहे। त्या काय करायचं आहे ही जी त्रिज्या आहे तिला काय करायचं तिला जोडून बाहेरून काय करायची एक सरळ रेषा काढून घ्यायची, थोडीशी वाढवून घ्यायची, जशी त्या बाजूला वाढवली तशीच काय करायची या बाजूला पण काय करायची ती रेषा वाढवून घ्यायची। वाढवून घेतल्यानंतर काय करायचं वर्तुळ घ्यायचंय, वर्तुळ घेतल्यानंतर एक अंदाजे जे सारखं माप बसेल असं काय करायचंय एक चाप मारून घ्यायचा, जसा या साईडला चाप मारला तसाच काय करायचा या साईडला सुद्धा एक चाप मारून घ्यायचा आहे। तुम्ही जसं इकडे केलं तसंच तेच माप घेऊन तुम्ही केलं तरी चालेल किंवा चेंज केलं तरी चालेल, तरी तुम्हाला काय होईल स्पर्शिका येईल, कुठल्याही प्रकारे चुकणार नाही। तर सेम चाप मारून घ्यायचा आहे, मारला दोन्ही साईडला मी काय केलं एकाच वेळेस सारखे माप घेतले। मग या निम्म्यापेक्षा जास्त माप काय करायचं कर्कटक मध्ये घेऊन टाकायचंय। मग घेतल्यानंतर मग काय करायचं एक चाप वरती द्यायचा, एक चाप काय करायचा आहे खाली द्यायचा आहे खालच्या बाजूला। दिल्यानंतर तेच माप ठेवून दुसऱ्या बिंदूवरून या चाप मारलेल्या ठिकाणी तिला काय करायचं इकडे एक चाप द्यायचा आहे आणि तेच माप ठेवून काय करायचं इकडे एक चाप द्यायचा आहे। या पद्धतीने 2 चाप द्यायचे। दिल्यानंतर मी काय करतोय परत या ठिकाणी पण एक घेतोय तेच माप घेतोय, कारण निम्म्यापेक्षा काय जास्त आहे म्हणून मी थोडस इकडे पण तोच चाप देतोय, इकडे काय करतोय तशाच पद्धतीने एक चाप देतोय, तेच माप या बिंदूवरती पण ठेवतोय आणि इकडे पण काय करतोय एक चाप देतोय आणि तेच माप घेऊन इकडे पण काय करतोय एक चाप देत आहे। असे चाप दिल्यानंतर काय करायचंय ते बिंदू काय करायचे जोडून घ्यायचे। बघा जोडून घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळते तुमची स्पर्शिका। बघा या पद्धतीने तुम्हाला काय भेटेल वर्तुळ स्पर्शिका। हिला तुम्ही एल नाव द्या, तुम्ही कुठल्या प्रकारचे तुम्हाला जे वाटेल ते नाव देऊ शकता, तुम्ही बिंदूंना नाव द्या, पण मात्र पी आणि क्यू मात्र नेहमीप्रमाणे द्यावाच लागणार कारण ते आपल्याला प्रश्नामध्येच दिलेले आहे। या पद्धतीने काय करायचे जोडून घ्यायचे, एल आणि याला काय देतो एम नाव देतो आणि या पद्धतीने बघा काय करायचंय आकृती काढायची आहे। तर तुम्हाला काय दिसतंय बघा पी इकडे व्यवस्थित लिहून घ्यायचं, पी आणि बिंदू काय क्यू यांच्यामधून काय केलंय आपण वर्तुळ स्पर्शिका काढलेली आहे। सुरुवातीला काय केलं मी ते सांगून देतो, एक वर्तुळ काढलं 3.3 सेंटीमीटर मापाचं काय केलं वर्तुळ काढलं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 6.6 सेंटीमीटर जीवा आहे म्हणजेच काय 3.3 गुणिले परत 3.3 मिळवले तर किती आता 6.6। जर असं केलं किंवा दोन्ही गुणलं तर तुम्हाला जीवा भेटेल, म्हणून जो व्यास असतो त्यालाच आपण जीवा पण म्हणतो थोडक्यात, आणि पण जीवा जी असते तिला मात्र व्यास म्हणत नाही। तर या पद्धतीने मी काय केलं जो व्यास आहे त्याला जीवात म्हणून वापर करून काय केलं 2 समान भाग केले। घेतल्यानंतर 6.6 सेंटीमीटरचं काय घेतलंय जीवा घेतली आणि नंतर पी आणि क्यू मधून काय केलं समान अंतर घेऊन 2 चाप मारले, त्याच्यानंतर त्याला काय केलंय परत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर करून काय केलं चाप मारला आणि त्याच्यातून काय केला पी बिंदूतून स्पर्शिका काढली, तसंच क्यू बिंदूतून पण काय केली स्पर्शिका काढली। आता मात्र त्यांनी काय सांगितलंय स्पर्शिका बाबत तुमचे निरीक्षण नोंदवा, म्हणजे तुम्हाला काय दिसतंय तर मला जे जे दिसतंय मी ते सांगतोय। एल व एम या 2 रेषा एकमेकांना काय समांतर आहे, समांतर आहेच पण दोन्ही काय आहे पी आणि बिंदू क्यू हे काय काटकोन दिसतायत, काय काटकोन आहेत, काटकोनात दिसतायत, म्हणजेच यांचे कोणत्या प्रमेयानुसार आंतरकोनाचे प्रमेय, कोणतं आंतरकोन हे सारखे बघा याचं 90 माप आहे, आंतरकोनाचं याचं किती 90, म्हणजे दोघे काय एकमेकांना सारखे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही निरीक्षण सांगू शकता। अजून तुम्हाला वाटलं याच्यात सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता तुमच्या पद्धतीने। तर या पद्धतीने आकृती काढायची आहे। तर आता आपण 5वा आकडा बघणार आहोत। 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा।
एक वर्तुळ काढायचंय. वर्तुळ काढण्यासाठी तुम्हाला काय लागेल माहितीच, काय लागेल कर्कटक. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची. बघा किती, 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची. तिला नाव द्यायचं एम. बिंदू एम व बिंदू एन मधून म्हणजे एम आणि एन मधून वर्तुळाला काय करायचे, स्पर्शिका काढा. आता भरपूर विद्यार्थी चूक करतील इकडे भरपूर. सर याच तार्किक आकृती करणार आहे, नीट बघा. 3.4 येते म्हणजे 6.8 येतं जर 2 पटनी केलं तर. म्हणजे जीवा काय होईल, 6.8 दिलेली का नाही, 5.7 आहे म्हणून ती जीवा येणार नाही. म्हणजे इकडे कुठेतरी साईडला आपल्याला काय करायला एक जीवा घ्यायला लागेल, ती जीवा येणार नाही. हे पण लक्षात ठेवा. म्हणून मी सोबत दोन्ही पण एक्झाम्पल घेतलेले. पाचवा आकडा बघणार आहोत. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. 3.4 सेंटीमीटर आहे बघा, आणि त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची. किती, 5.7 सेंटीमीटर लांबीची आपल्याला जीवा काढायला सांगितली. पण यम आणि एन त्यांना नाव द्यायचंय. पण यम आणि एन मधून काय वर्तुळ स्पर्शिका काढायची. आता जशी इकडे काढली तशीच आहे, पण मात्र इकडे जीवा मात्र 6.6 होती म्हणजे 3.3 च्या डबल होती त्रिज्येच्या. पण इकडे मात्र काय 3.4 आहे म्हणजेच किती होती, 6.8 येते जीवा पाहिजे, पण तिला मात्र काय कमी आहे. म्हणून ती जीवा न घेता आपण दुसरी जीवा विचारात घेणार आहे. म्हणून दोन्ही मध्ये हा फरक आहे, मी तो सांगून देतो अगोदरच तुम्हाला. मग आता काय करायचंय, एक वर्तुळ काढायचंय. अगोदर एक पॉइंट देऊन घेतो. या पद्धतीने काय केलंय, मी एक वर्तुळ काढून घेतलंय. हे वर्तुळ आहे 3.4 सेंटीमीटरचं. किती आहे, 3.4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. मग एक जीवा काढायची आपल्याला 5.7 सेंटीमीटर. आता तुम्ही म्हणाल पुढं तर काय करायचंय, तुम्ही कर्कटक मध्ये माप घ्यायचंय किंवा पट्टीने काढलं तरी चालेल. डायरेक्टली पट्टी ठेवली अशी, इथून शून्यावरती ठेवायचं आणि जशी पट्टी आपली इथून फिरवायची. या पद्धतीने दोन्ही पद्धतीने सांगून देतो, फिरवायची. 5.7 सांगितलं असं फिरून जिथं तुम्हाला 5.7 दिसेल तिथे टिक करून घ्यायचा. अगोदर इकडे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्याच पद्धतीने तिकडे काय करायचं, टिक द्यायचं. म्हणजे तुम्हाला ते पण अंतर भेटेल, एक्झॅक्ट तेच अंतर भेटेल 5.7चं. पण किंवा वर्तुळामध्ये काय करायचं, 5.7 माप घ्यायचं. आता मी थोडा अंदाजी घेतोय म्हणून मी काय करतोय, इथे बिंदू घेतोय. हा इथे घेतल्यानंतर मी काय करतोय, 5.7 सेंटीमीटर माप घेतोय साधारण. घेतल्यानंतर मी एक काय करतोय, चाप देतोय. कारण की माझ्या इकडे अंदाजी माप आहे म्हणून मी काय करतो, अंदाजी घेतोय. पण तुम्ही मात्र मोजूनच घ्यायचंय. घेतल्यानंतर काय करायचं, दोघांनी बिंदू काय करायचे, जोडून घ्यायचे व्यवस्थितपणे. बिंदू काय करायचे, व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे. जोडून घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला की याचं माप किती आहे, 5.7 सेंटीमीटर आणि त्रिज्या आपली 3.4 सेंटीमीटर आहे. म्हणून मी काय करतोय, त्रिज्या 3.4 सेंटीमीटर आहे म्हणून मी काय करतोय, त्रिज्या पण काढून घेतोय. किती, 3.4 सेंटीमीटर. मग आता त्यांनी सांगितलेले आपल्याला स्पर्शिका काढायची. मग स्पर्शिका काढत असताना आपल्याला काय लागेल, एक लंब काढायचा असतो बरोबर. लंब काढत असताना आपल्याला काय लागेल, जेवढं त्रिज्या त्याच्याच बाहेर ते अंतर काय करायचं, वाढवायचंय. म्हणून मी काय करतोय, या पद्धतीने काय करतोय, अंतर वाढवून घेतो आहे. या पद्धतीने मी अंतर वाढवलं. नंतर इकडे पण काय करायचं, त्याच पद्धतीने ती त्रिज्या काय करायची, जोडून घ्यायची व्यवस्थितपणे. ते बिंदू जोडल्यानंतर बाहेर पण काय करायचंय, थोडं अंतर काढून घ्यायचंय. काढल्यानंतर काय करायचंय, मग कर्कटकचा वापर करायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे. काय करायचं, दोन्ही बाजूला सारखा चाप देऊन घ्यायचा. अगोदर इकडे जे माप घेतलं तेच माप काय करायचं, इकडे पण घेऊन टाकायचंय. या पद्धतीने तेच माप मी काय करतो, इकडे पण तेच ठेवतोय सेम. कुठल्या प्रकारचा बदल न करता तेच माप ठेवतोय मी. या पद्धतीने
आणि नंतर काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. काय करायचंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, म्हणजे या निम्म्यापेक्षा काय करायचंय, जास्त अंतर घेतोय. बघा या पद्धतीने निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं, इकडे चाप मारू शकतो, इकडे एक चाप मारला, इकडे घ्यायच्यानंतर काय करायचं, जसा इकडे चाप घेतलाय तसाच तो काय करायचा, इकडे पण एक चाप घ्यायचा आहे. इकडे चाप घेतल्यानंतर काय करायचं, या साईडला या बिंदूवरती पण ठेवायचा आहे आणि तो चाप काय करायचा, जोडून घ्यायचा. कोणत्या बिंदूत छेदतो ते बघायचंय. इकडे पण एक टाक मारून घ्यायचंय. या पद्धतीने मारल्यानंतर काय करतोय मी, हे पण एक बिंदू काय करतोय, जोडून घेतोय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर तेच ठेवतोय, कारण दोघांकडे तेच घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं चेंज करायचं माप, तुम्ही माप चेंज करू शकता. फक्त मात्र दोन्ही बिंदूंचं सारखंच माप आलं पाहिजे. फक्त या पद्धतीने मी काय केले, चाप मारून घेतले. नंतर काय करायचं, पट्टीच्या साहाय्याने काय करायचे, दोन्ही बिंदू काय करायचे, जोडून घ्यायचे. या पद्धतीने काय करायचे, जोडून घ्यायचे आहे. जोडल्यानंतर थोडेसे अजून ते वाढून घ्यायचे. या साईडने पण काय करायचे, वाढून घ्यायचे व्यवस्थितपणे. आणि जिथे छेदतात त्यांना काय करायचे, नाव देऊन टाकायचे. याला मी ओ दिलं, याला ओ देतो, याला पी देतो वाटलं असतं, ओपी. आणि याला काय दिलंय, एम आणि एन. यांना काय दिलं जीवाला, एम आणि एन. या पद्धतीने तुम्ही नाव देऊ शकतात. आणि याला एल आणि याला काय, एम. रेषा एल आणि रेषा एम. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आकृती काढू शकता. बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. आता इथे काय दिले, 3.4 सेंटीमीटर, इकडे पण 5 किती आहे, 7 सेंटीमीटर माप दिलेले आहे. बघा पुन्हा एकदा सांगून देतो, सुरुवातीला काय करायचं, 3.4 सेंटीमीटरचे एक वर्तुळ काढायचं. ती त्रिज्या तुम्ही देऊन टाकली अगोदर तरी चालेल. जी त्रिज्या द्याल त्यापासून 5.7 सेंटीमीटर वर्तुळ ठेवा, किंवा पट्टीच्या साहाय्याने तुम्ही एक जीवा काढून घ्यायची 5.7 सेंटीमीटरची. तुम्ही याच पद्धतीने काढा, असं काही नाही. आकृती कोणत्या साईडने जरी काढली तरी तुम्हाला ती बरोबरच देणार आहे. नंतर काढल्यानंतर काय करायचं, सरळ काय करायची, जी त्रिज्या आहे ती थोडीशी वर्तुळा बाहेर काय करायची, वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, तिथे एक वर्तुळ घ्यायचं, त्या मापात ठेवायचं, जेणेकरून जिकडं जेवढं माप आपण इकडे घेऊ तेच माप काय करायचं, त्याच्या विरुद्ध दिशेने पण घ्यायचं. सेम मी तेच काय करायचं, इकडे पण घ्या किंवा चेंज करा, काही फरक होणार नाही. आणि निम्म्यापेक्षा काय करायचं, जास्त अंतर घ्यायचं आणि दोन्ही साईडला चाप द्यायचा. तेच माप इकडून साईडला घ्यायचं, कुठल्या प्रकारचा चेंज न करता. मग तुम्ही परत ते चाप द्यायचे आणि दोन्ही जे चाप दिल्यानंतर जे छेदतात ते काय एकमेकांना बिंदू काय करतात, जोडून घ्यायचे. जोडून घेतल्यानंतर तुम्हाला स्पर्शिका येणार, म्हणजे येणारच 100%. आणि नंतर ती जे आल्यानंतर रेषा जोडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या रेषा काय करायच्या, वाढवून घ्यायच्या. जोपर्यंत छेदत नाही तोपर्यंत काय करायचं, वाढून घ्यायच्या खाली. आणि छेदलेल्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं नाव देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7वा आकडा बघणार आहोत. सराव संच 4.2 मधला काय दिलेले, 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन किती घ्यायची, 4.1 सेंटीमीटर 4.1 सेंटीमीटर काय करायची, त्रिज्या घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.2 हा सराव संच बघत आहोत. त्यातला 7वा आकडा आहे. 4.1 सेंटीमीटर काय घ्यायची, त्रिज्या घ्यायची. एक वर्तुळ काढायचं आहे, त्यातलं 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं. वर्तुळात केंद्रापासून, म्हणजे वर्तुळ हा जो केंद्र आहे त्याच्यापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्यायचा आणि त्यातून काय करायची, स्पर्शिका काढायची. त्याची काय करायची, स्पर्शिका काढायची. म्हणजे आता काय करायचं, सुरुवातीला आपल्याला एक 4.1 सेंटीमीटर अंतराचं काय करायचं, वर्तुळ काढायचं. तर मी काय करतोय, कर्कटक घेतोय. एक 4.1 सेंटीमीटर, तुम्हाला माहितीची तर छोटं होईल तर मी अंदाजे एक काढतोय. तुम्ही मात्र 4.1 सेंटीमीटरच वर्तुळ काढायचंय.
या मापात काय करायचंय, वर्तुळ काढायचंय. किती सेंटीमीटर काढलं आपण, जवळजवळ 4.1 सेंटीमीटरचं काय केलं आपण, वर्तुळ काढलेलं आहे. ती त्रिज्या आहे 4.1 सेंटीमीटरची काय त्रिज्या आहे. काढल्यानंतर त्यांनी किती सांगितलं आपल्याला, 7.3 सेंटीमीटरचं काय करायचे, रेषा काढायची, अंतरावर बिंदू घ्यायचा आहे. म्हणजे कोणत्या एका साईडला, तुम्ही इकडे साईडला घ्या, तिरपा घ्या, कुठेही घ्या, मी काय करतो इकडे जागा आहे म्हणून या साईडला एक घेतोय. तर साधारण या अंतर किती आपलं डायरेक्टली किती 4.1 आपण सुरुवातीला घेऊन टाकायचंय. तेच अंतर काय करायचंय, पुढे घ्यायचंय. थोडस मी पुढे घेतोय या पद्धतीने. म्हणजे हे 4 आहे समजा आणि हे 3 आलं पाहिजे या अंदाजाने मी घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ किती सेंटीमीटर, पूर्ण टोटल 7.3 सेंटीमीटरचं अंतर आहे. या पद्धतीने मी काय घेतलंय, माप घेतलं. काय घेतोय, ओ घेतोय, याला काय घेतोय, ओ बिंदू घेतोय, आणि याला काय घेतोय, त्याला साधारण पी बिंदू घेतोय. या पद्धतीने तुम्ही नावरू शकता, तुम्हाला जे वाटेल ते. त्यानंतर काय करायचंय, इथं काय करायचंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. निम्म्यापेक्षा काय करायचंय, जास्त अंतर घ्यायचंय आणि एक चाप काय करायचा, द्यायचा आहे. तर मी थोडस जास्त माप घेतोय या पद्धतीने. मग इकडे एक चाप द्यायचा आहे, दिला. नंतर काय करायचंय, या पद्धतीने इकडे पण एक चाप द्यायचा आहे. ज्या पद्धतीने इकडे दिलाय त्याच पद्धतीने काय करायचं आहे, तिकडे पण द्यायचा आहे. तर या पद्धतीने इकडे पण एक चाप देतोय मी, आणि तेच माप, तेच अंतर ठेवून या पद्धतीने इकडे पण चाप द्यायचा आहे आणि इकडे पण काय करायचं आहे, चाप द्यायचा आहे. चाप झाल्यानंतर काय करायचंय, सरळ काय करायचे, दोन्ही पण पॉइंट काय करायचे, जोडून घ्यायचे. जिथं छेदतात ते काय करायचे, जोडून घ्यायचे आहे. या पद्धतीने काय करायचे, जोडून घ्यायचे. जोडून घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, हा काय झालेला आहे, काटकोन तयार झाला. बरोबर आहे की नाही, काटकोन झालाय. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तुम्ही काय घेतलेलं आहे, समजा हे 4.1 सेंटीमीटरचं काय घेतलं, वर्तुळ तयार केलेलं आहे. इथून या बिंदूपासून, केंद्रबिंदूपासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेतलेला आहे पी. त्याला पी तुम्ही नाव दिले, तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या. तुम्ही ए द्या, बी द्या, सी द्या, झेड द्या, काय द्या. तर मी तिला पी नाव दिले. तो बिंदू घेतला 7.3 सेंटीमीटर अंतरावरती. त्याला काय केलं त्यांनी, काय सांगितलंय, छेदिका काढायची. काय सांगितलं, बिंदूतून स्पर्शिका काढायची. काय करायची, स्पर्शिका, पण बिंदूतून काढायची. पण बिंदूतून काढत असताना आपल्याला माहिती कशी काढायची नाही. मग मी काय केलं, लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक काढल्यानंतर काय झालंय, हे दोघांचे सारखे माप झालेले आहे. काय झाले, सारखे, दोन्ही बाजूचं काय सारखं माप झालंय. सारखं माप झाल्यानंतर काय झालं, म्हणजे हा बिंदू काय या ठिकाणून सारख्या मापामध्ये काढल्यानंतर मग लंब दुभाजक काढलाय. मग आता काय करायचं, तर स्पर्शिका काढायची आपल्याला. मग स्पर्शिका काढत असताना काय करायचं, या बिंदूचा उपयोग करायचा आहे आणि एक काय करायची, वर्तुळ स्पर्शिका काढायची. काय करायची, एक वर्तुळ स्पर्शिका काढायची. या पद्धतीने डायरेक्ट काढायची आहे. या पद्धतीने काय करायची, वर्तुळ स्पर्शिका काढायची आहे. इकडे पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. या पद्धतीने काय करायची, आकृती काढायची आहे. आकृती झाल्यानंतर काय सांगितलं त्यांनी आपल्याला काय दिलंय, जे माप दिलंय त्या मापामधून काय निम्म माप, म्हणजे काय पूर्ण इथपर्यंत या बिंदूवरती ठेवायचं आणि या बिंदूपर्यंत आपण जो बिंदू घेतलेला आहे, जे लंब काढलेला आहे त्या बिंदूपर्यंत बघून घ्यायचं. आता माझ्याकडे थोडासा स्मूथ आहे फळा, म्हणून मी काय करतोय, थोडस माप इकडे तिकडे होतंय. बस या पद्धतीने काय करायचं, त्याला एक चाप देऊन द्यायचा आहे. त्याच पद्धतीने तिथंच ठेवून इकडे एक चाप द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला काय काढता येईल, वर्तुळ स्पर्शिका काढता येईल. आज तुम्ही सर्कल पूर्ण केला की तुम्हाला पूर्ण येऊन जाईल असा. आणि काय त्याची स्पर्शिका. या पद्धतीने कोणत्या बिंदूतून बाह्य, तुम्हाला ते वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घेतलेला आहे, त्यातून काय केली,
वर्तुळ स्पर्शिका काढलेली आहेत बघा, त्यातूनच आलेली. या पद्धतीने तुम्हाला काय करायची आपण